नमस्कार, मी राजश्री. आज एक खूप छान विनोदी कविता घेऊन आपल्यासमोर आली आहे. कवी आहेत अनामिक. देवांचा व्हॉट्सॲप ग्रुप. शीर्षक आहे कवितेचं देवांचा व्हॉट्सॲप ग्रुप. देवसुद्धा कंटाळले एकदा ऐकून जप. देवसुद्धा कंटाळले ऐकून ऐकून जप. मग ठरवलं त्यांनी सुरू करू व्हॉट्सॲप. मनात करून विचार नारदानी मारली ब्रह्मदेवांना पीन. म्हणाले महाराज आपणच व्हा ग्रुप ॲडमिन. खूप विचार करून ब्रह्मदेवांनी संमती. मग नेटपॅक आणि वायफाय संगे आली स्मार्टफोन्स ना गती. सर्व देवांना ॲड करून रात्री ब्रह्मदेवांनी गाठली शेज. सकाळी आला गणरायांचा पहिला गुड मॉर्निंगचा मेसेज. पण नेमकी नव्हती त्यावेळी कैलासावर रेंज. तिन्ही सांजेला मिळाला कैलासपतीनं तो गुड मॉर्निंगचा मेसेज. क्रोधित होऊन त्यांनी पुत्राला केले करेक्ट. कोपलेल्या महादेवानी नंतर ग्रुपच केला लेफ्ट. सरस्वती देवींनी पाठवले ज्ञानांचे मेसेज तर अप्सरांनी केल्या ब्युटी टिप्स पेश. धनप्राप्तीसाठी लक्ष्मीनारायणांनी लिहिले अनुभवाचे बोल तर गुरुदेव दत्तांनी लिहिले शांती आणि वैराग्याचे मोल. 16 सहस्र नारी सोबत गोपाळ कृष्णांनी केले फोटो अपलोड. पण प्रभू रामचंद्रांची एक पत्नी व्रताची कविता ठरली तोडीस तोड. आई अन्नपूर्णेने ग्रुपवर टाकल्या छान छान पाककृती. तर धन्वंतरी म्हणाले सगळे खा पण जपा आपली प्रकृती. मारुतीरायाने लिहिला लेख योगा आणि जिमचे फायदे. संतप्त दुर्गादेवी म्हणाल्या पाळा इथले कायदे तरच मिळतील फायदे. यमराजाने सुद्धा रेडा सोडून फोटोसाठी मागितली बाईक. तर पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोला आले प्रचंड लाईक. व्हॉट्सॲपच्या या खेळात देव झाले दंग. पण धर्तीवरची सारीच यंत्रणा झाली किंवा भंग. माणसाच्या कर्तृत्वाला नव्हते देवांचे आशीर्वाद. होऊ लागले त्यांच्या तंठे बखेडे आणि वितंडवाद. मग मात्र नारद मुनींचे धाबे दणाणले. ब्रह्मदेवांना ते परत एकदा शरण गेले. म्हणाले देवा ग्रुप करा सारा डिलीट. सगळ्याच देवांना याचा आला आहे आता वीट. माणसांना करू द्या त्यांचे रोजचे काम. आपण देऊ आशीर्वाद ऐकून आपले नाम.